जल्लोषाकरता त्यांना काहीतरी कारण मिळालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे बंधूंना हा टोला लगावला. ठाकरेंच्या विजयी जल्लोष सभेवर फडणवीसांनी टीका केली. संवेदनशीलता दाखवत मोदींनी निर्णय घेतल्याचं सुद्धा यावेळी फडणवीस म्हणाले. चला, काही हरकत नाही. त्यांना सेलिब्रेशन करता काहीतरी कारण मिळालं याचा मला आनंद आहे आणि आम्ही देखील आनंदी आहोत. शेवटी अशा प्रकारचे जे प्रश्न असतात हे कुठल्या व्यक्तीचे, कुठल्या पक्षाचे प्रश्न नसतात, तर हे तरुणाईला भेडसावणारे प्रश्न आहेत. त्यामुळे त्या संदर्भात मोदीजींनी संवेदनशीलता दाखवत जे काही निर्णय केलेले आहेत, देशाचं हित महत्वाचं असतं, ते लक्षात ठेवून अशा परिस्थितीमध्ये जे काही निर्णय करणं आवश्यक होतं ते सगळे निर्णय मोदीजींनी केले. तर फडणवीसांनी ठाकरे बंधूंना टोला लगावला. जल्लोषाकरता त्यांना काहीतरी कारण मिळालं असं म्हणत त्यांनी ठाकरे बंधूंना हा टोला लगावलाय. आपण कशासाठी एकत्र आलोय ते ठरवा. संजय शिरसाट यांनी ठाकरे बंधूंवर प्रहार केला. ठाकरेंकडून राजकीय खेळी करण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे असा आरोप सुद्धा संजय शिरसाट यांनी केलेला आहे. आज खऱ्या अर्थानं त्यांनी कशासाठी हे सर्वजण एकत्रित आले होते हे पहिले त्यांनी ठरवून घेतलं पाहिजे होतं. काही लोक असं म्हणतात की ते आंदोलन सक्सेस झालं त्याच्यामुळे आम्ही जल्लोष करायला एकत्रित आलो, तर हे बाकीचं राजकारण त्याच्यामध्ये का घुसडत आहे? परंतु कोणत्याही माध्यमातून का होईना आपली बाजू कशी लावून धरायची हा या सगळ्या राजकीय पक्षांचा खेळ चालू आहे. या खेळाला लोकांना त्या खेळाशी काही देणं घेणं नाही. आज सर्वसामान्य माणूस किंवा विद्यार्थी खुश यासाठी आहे की आता मी जो अभ्यास करेल, आता जी मी परीक्षा देईल त्याचा कुठेही पेपर लीक होणार नाही आणि माझ्या गुणवत्तेवर मला आता जॉब मिळतील. संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर आणि राज ठाकरेंवर टीका केलेली आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्यानंतर आज अभिनंदन सोहळा शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आलेला होता आणि यावेळी त्यांनी आपण कशासाठी एकत्र आलोय ते ठरवा असं म्हणत ठाकरे बंधूंवर प्रहार केलेला आहे. आणि त्याचबरोबर ठाकरेंकडून राजकीय खेळी सुरू आहे असा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे. दरम्यान ठाकरेंच्या जल्लोषावर नवनाथ बन यांनी सुद्धा टीका केली. ते काय म्हणाले आपण एकदा पाहूया. मनसे आणि उभाटाच्या मोर्चामध्ये कुठल्याही पक्षाचा झेंडा नसला तरी संजय राऊत तुमचा अजेंडा ठरलेला आहे आणि तुमचा अजेंडा आदित्य ठाकरेंचं करिअर सेट करणं, अमित ठाकरेंचं करिअर सेट करणं, यासाठी मनसे आणि उभाटा गटाकडनं जेएनजीच्या नावाखाली हे आंदोलन हायजॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. संजय राऊत जर का अजेंडा नसता तर तुम्हाला या रॅलीमध्ये भाषण का करू दिलं जात नाही? कारण संजय राऊत या रॅलीमध्ये भाषण केलं तर राहुल गांधींचा उदो करतील, राहुल गांधींचं कौतुक करतील आणि या आंदोलनाचं श्रेय राहुल गांधींना देतील. म्हणून संजय राऊत तुम्हाला देखील या आंदोलनामध्ये बोलू दिलं जात नाही.